नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 9चा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर पाहत आहोत आणि हे आपलं सेकंड लेक्चर आहे। तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स। तर जनरल फॉर्म काय आहे लिनियर इक्वेशन्सचा, ठीक आहे। तर जनरल फॉर्म तुमचा पहा तर काय असतो जनरल फॉर्म लिनियर इक्वेशनचा ax + by + c = 0। तर हे तुमचं जनरल फॉर्म आहे कशाचा लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म का आहे ax + by + c = 0। तर हे जनरल फॉर्म लिहिलेलं आहे, परंतु ह्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला माहीत करून घेणं गरजेचं आहे। जसं की पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे मी तुम्हाला, हे जे a b आणि हे c दिसतात ते तुमचे काय आहेत a b c हे काय आहेत तुमचे रियल नंबर आहेत। का आहेत तुमचे हे a, b, c काय आहेत तुमचे हे रियल नंबर आहेत। का आहेत रियल नंबर्स आहेत। का आहेत तुमचे हे रियल नंबर्स आहेत। तर हे रियल नंबर्स आहेत आणि ह्या ए बी सी मध्ये रियल नंबर्स आहे। हा सी काय असतो तुमचा कॉन्स्टंट असतो आणि हे एक्स वाय काय आहे तुमचे व्हेरिएबल्स आहे। पहा आता हे ए बी सी जरी रियल नंबर असतील तरी a, b इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे तुम्हाला ॲट अ टाइम ए आणि बी तुमचे 0 नसायला पाहिजे। म्हणजे सी 0 असला तर चालतो, परंतु तुमच्या ह्या लिनियर इक्वेशनमध्ये a, b तुमचा 0 नसायला पाहिजे। म्हणजे हे दोघंही 0 नसायला पाहिजे। 0 असेल तर मग हे तुमचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होत नाही। का होत नाही पहा, आणि नंतर सांगतो मी का होत नाही ते पहा। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात घ्या, हे एक्स आणि वाय काय आहेत तुमचे, याच्यामध्ये दुसरे एक दिसते इथं एक्स, वाय दिसते तुम्हाला। एक्स आहे इथं एक्स आणि जो वाय आहे तुमचे हे काय आहे तुमचे हे व्हेरिएबल्स म्हणतो, याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल्स। हे तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सगळं सांगितलेलं आहे। एक्स, वाय काय याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत, ए बी सी रियल नंबर आहेत आणि ए आणि बी तुमचे 0 नसायला पाहिजे। का 0 नसायला पाहिजे, फॉर एक्झाम्पल पहा मी जर इथं ए जर 0 घेतलो तर ए जर 0 घेतलो, समजा ए ची किंमत 0 घेतलो, 0 × x जर केलं तर त्याचं उत्तर काय येते 0 येते। म्हणजे 0 + by + c = 0 जर घेतलं म्हणजे हे इक्वेशन येणार आहे। म्हणजे ॲक्च्युली by + c = 0 येणार आहे। ह्याचा अर्थ हे काय होतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होत नाही तर लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल होतो, कारण तुम्हाला y हा एकच व्हेरिएबल मिळतो। आणि जर तुमचे जर हे आणि ए आणि बी दोन्ही 0 असेल तर तुम्हाला c = 0 आन्सर मिळेल, कारण b × j म्हणजे हे b ची किंमत 0 घेतलं तर हे 0 होते म्हणजे c उरतो, c = 0। हे लिनियर इक्वेशन राहत नाही। जर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जर करायचं असेल तुम्हाला तर ए आणि बीच्या ह्या इक्वेशनमध्ये किमती कधीच तुमच्या 0 नसायला पाहिजे। ए आणि बीच्या किमती कधीच 0 नसायला पाहिजे। 0 सोडून तुम्ही काहीही किमती घेऊ शकता, ठीक आहे, म्हणजे कोणतेही रियल नंबर असू शकतात। सी ची किंमत 0 असेल तर काही प्रॉब्लेम नाही। सी ची जर किंमत 0 असेल तर काय होईल तुमचं ax + by + 0 = 0, तर काही फरक पडत नाही। म्हणजे हे लिनियर इक्वेशन होते का, यस लिनियर इक्वेशन होते। फक्त तुम्हाला याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचं, एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स आहेत, ठीक आहे। एक्स वाय व्हेरिएबल्स आहेत, एक्सच्या वायच्या जागी तुम्हाला काही मिळू शकतात, ठीक आहे। आणि ए बी सी रियल नंबर आहेत, ह्या रियल नंबर काही असू शकतात तुमचे, मायनस असू शकतात, प्लस असू शकतात, 2, 3, 4 काही असू शकतात, ठीक आहे। हा ए बी फक्त म्हणजे ए बी जे रियल नंबर आहेत त्यांचे 0 नसायला पाहिजे। तर हे तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, हे तुम्हाला माहीतच असतील। आणि हे लिनियर इक्वेशन का आहे ax + by + c = 0 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, कारण ह्याचा जो इंडेक्स आहे म्हणजे एक्स माझा हा व्हेरिएबल आहे, एक्स काय व्हेरिएबल आहे आणि वाय काय व्हेरिएबल आहे, ह्याचा काही नाही म्हणजे पॉवर काय असतो 1 असतो आणि आपण तो लिहित नाही। लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडत नाही। आणि जेव्हा तुमचा ह्याला जो आहे याच्यावर जो पॉवर आता मी हे लिहिलेला आहे असा पॉवर, ठीक आहे 1, तर ह्याला काय म्हणतो आपण इंडेक्स म्हणतो। काय म्हणतो इंडेक्स म्हणतो, काय म्हणतो इंडेक्स म्हणतो, किंवा याला आपण दुसरं नाव म्हणू शकतो डिग्री म्हणू शकतो। ह्याचा इंडेक्स असेल किंवा डिग्री असेल, ह्याची किती आहे 1 आहे, काय नाही म्हणजे 1 आहे। आपण लिहिलं तर काय नाही लिहिलं तर काय 1 असते, 1 असल्यावर आपण लिहित नाही। तर जेव्हा त्याची इंडेक्स डिग्री ही काय असते तुमची 1 असते तेव्हा ते लिनियर इक्वेशन इन टू लिनियर इक्वेशन होते। काय होते लिनियर इक्वेशन होते। जर ह्याची डिग्री जर समजा x² असेल किंवा y² असेल किंवा x³ असेल, y² असेल, काही असं असेल अल्टरनेटिव्हली, तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही। तर लिनियर इक्वेशन होण्यासाठी त्या तुमचे जो काही इक्वेशन असेल त्याची म्हणजे काही 2 व्हेरिएबल्स असेल किंवा 1 व्हेरिएबल्स असेल तर त्याची डिग्री ही इंडेक्स काय असायला पाहिजे 1च असायला पाहिजे। हे तुम्हाला कळलं असेल। तर आपण काय पाहत होतो मागच्या क्लासमध्ये, तर हे जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत तर ह्याला आपण सोडवत होतो कोणत्या एलिमिनेशन मेथडनं सोडवत होतो। तर आपण एलिमिनेशन मेथडचेच काही 1-2 आणखी एक्झाम्पल पाहणार आहोत। तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे दिलेलं आहे ते काय करायचं आहे सोडवायचं आहे। तर एक क्वेश्चन काय आहे तुमचं पहा, एक्झाम्पल नंबर 1 आहे काय, सॉल्व द फॉलोइंग
इक्वेशन्स. एक्झाम्पल नंबर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 1 दिलेला आहे. एक्झाम्पल नंबर काय आहे 1 आहे. तर काय आहे क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स अशी हेडिंग आहे आणि तुम्हाला 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. ठीक आहे, तर काय आहेत इक्वेशन तुमचा 3x + y = 5. एक इक्वेशन पहिलं काय आहे तुमचं 3x + y = 5 आणि दुसरं इक्वेशन आहे तुमचं 2x + 3y = 1. 2x + 3y = 1. मी चेक करतो एक बार हे बरोबर आहे का पहा. 3x + y = 5 आणि 2x + 3y = 1. तर हे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन म्हणले, तुम्हाला असं काही सांगितलं नाही, परंतु मग आपण याच्या अगोदर एलिमिनेशन मेथड बघितले. तर ह्या दोन्ही इक्वेशनला म्हणजे हे एक इक्वेशन आहे, हे लिनियर इक्वेशन आहे का, आहे, कारण आत्ताच आपण जनरल फॉर्म बघितला होता. जनरल फॉर्म तुमचा लिनियर इक्वेशनचा काय होता मी इथे लिहून दाखवतो. तर तुमचा ax + by + c = 0 हा तुमचा काय होता, जनरल फॉर्म होता लिनियर इक्वेशनचा. तर हे ए आहे, एक 3 आहे, म्हणजे ए ची किंमत इथं 3 आहे. 3 हा रिअल नंबर आहे, एक्सला एक्स हा व्हेरिएबल आहे, प्लसला प्लस, बी ची किंमत इथं 1 आहे, काय नाही म्हणजे 1 असते, आणि वायला वाय, आणि सी ची किंमत इथं काय आहे, ह्याला इकडं आणू शकतो आपण -5 आहे. सी ची किंमत इथं ह्याला 5 ला इकडं आणलं तर = 0 होते, हे -5 आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता सगळ्या गोष्टी. ठीक आहे, ह्या तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी कळायलाच असतील. तर हे तुमचे 2 लिनियर इक्वेशन दिलेले आहेत. हे काय आहेत, लिनियर इक्वेशन्स आहेत. ह्यालाच काय म्हणतो आपण, हे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. ह्या म्हणजे 2 लिनियर इक्वेशन जर एकत्रित दिलं तर त्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतो, हे मी मागच्या क्लासमध्ये सांगितलेले. तर हे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. तर ह्या सायमल्टेनियस इक्वेशनला काय करायचं, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स, त्याला सोडवायचं. तर पहिल्यांदा सोडवायचं तर कसं करणार आहे, सोल्युशन पहा. पहिल्यांदा जसे दिले ते इक्वेशन लिहून घ्या. पहा, पहिलं इक्वेशन काय आहे, 3x + y = 5. मी काय करतो, याला थोडं मॉडिफाय करतो. 3x + y = 5 याला थोडंसं काय करतो, मॉडिफाय करून काय करतो, लिहितो. तर मी काय करतो, या 5 ला इकडं आणतो. तर पहा, देअरफॉर काय होईल तुमचं 3x + y आणि 5 जर इकडं आणला मी तर +5चा होईल तुमचा -5 = 0. याला इक्वेशन नंबर नाव देतो मी पण, बरोबर आहे. त्याच्यानंतर की असं ठेवलं तरी चालते, किंवा ठीक आहे याला नाही सॉल्व आपल्याला पहा, ठीक आहे असं ठेवलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर काय करू आपण, जशाच तसं ठेवू, वडिलालाच आपण काय करू, इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. ठीक आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही, याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. आणि दुसरं पण लिहून घेऊ. तर 2x + 3y = 1. ह्याला इक्वेशन नंबर नाव काय देऊ आपण, 2. पहा, हे इक्वेशन आपण जे दिले जशाच तसे काय केलेत, लिहून घेतलेत. आणि थोडं लिहिल्यानंतर मी काय करायचं सांगितलं होतं तुम्हाला, थांबायला सांगितलं होतं. थोडंसं थांबायचं आणि बघायचं, दोन्ही इक्वेशनकडे बघवायचं. एलिमिनेशन मेथडनं सॉल्व करताना काय पाहायचं, इक्वेशन लिहिल्यानंतर बघायचं, हे जे व्हॅरिएबल्स आहेत ते बघायचं. आता हे व्हॅरिएबल्स एक्स वाय व्हॅरिएबल्स आहेत, आणि व्हॅरिएबल्स सोबत जे रिअल नंबर आहेत त्याच्याकडे बघायचं. तर ह्या दोन्ही रिअल नंबरला म्हणजे एक एक्स व्हॅरिएबलचा म्हणजे एक्सचे जे व्हॅरिएबलचे जे रिअल नंबर आहेत त्या दोघांना सेम करता येते का, किंवा वाय व्हॅरिएबलसोबत जे रिअल नंबर आहेत त्या दोघांना सेम करता येते का बघायचं. तर तुम्हाला पहा, ह्या दोघांना सेम करता येते का, यस करता येते. ह्याला काय करू शकता तुम्ही, ह्याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर इथं तुमचा 6 होईल, 2 × 3 6x होईल. आणि ह्याला जर 3 न मल्टिप्लाय केलं तर 2 × 3 6x होईल. आणि सबट्रॅक्शन केलं तर हे 2 कटतात आणि हे काहीतरी उत्तर येईल तुम्हाला. पण दोघांना मल्टिप्लाय करण्यापेक्षा, ह्याला 2 न आणि ह्याला 3 न करण्यापेक्षा तुम्ही जर पहा इथं 3 न मल्टिप्लाय केलं तर इथं तुमचा 3y होईल. या पूर्ण इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय केलं तर 3y होईल, आणि इथं ऑलरेडी 3y आहे. आणि सबट्रॅक्शन केलं तर तुम्हाला हे सोपं पडतं. तर मग काय करा तुम्ही, ह्या इक्वेशन 1ला 3 न मल्टिप्लाय करा. मग करा मल्टिप्लाइंग लिहायचं, इथं मल्टिप्लाइंग काय करतो ते लिहायचं. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3 म्हणजे इक्वेशन 1ला आपण पूर्ण 1ला इक्वेशन 1ला काय करतो, 3 न मल्टिप्लाय करतो. 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशन 1 काय होईल पहा. आता 3 × 3 तुमचा काय होईल, 9x होईल, प्लस हा 3 × y 3y होईल, = 3 × 5 तुमचा होईल 15. तर याला मी इक्वेशन नंबर नाव काय देतो, इक्वेशन नंबर 3 देतो, कारण 2 पर्यंत झालेले आहेत आपले, बरोबर आहे. इथपर्यंत काही अडचण तुम्हाला नसणार आहे. आता इक्वेशन नंबर 2 आणि 3 कडे बघा तुम्ही. तर इथं 3y आहे, इथं 3y आहे, दोघांचे पण साइन सेम आहे. त्यामुळे आपल्याला ह्या दोघांना कटवायचं आहे, म्हणजे एलिमिनेट करायचं आहे 3y. तर मला सबट्रॅक्शन करावं लागेल. तर सबट्रॅक्शन करताना मी काय करतो, इक्वेशन 3 मधलं इक्वेशन 2 काय करतो, सबट्रॅक्ट करतो. मग इथं लिहितो मी सबट्रॅक्ट किंवा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. म्हणजे इक्वेशन 3 मधनं इक्वेशन 2 काय करतो मी, सबट्रॅक्ट करतो. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3
तर काय येईल, मी सबट्रॅक्ट केलेलं इथं लिहितो, ठीक आहे, इथं लिहून घेतो, ठीक आहे. पहा हे अशी लाईन मारलेली आहे, इथून लिहून घेतो. पहा तर ह्या इक्वेशन 3 मधनं 2 सबट्रॅक्ट करतो, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. तर 3 इथं लिहून घेतो जशाच तसं. इक्वेशन 3 काय आहे तुमचा 9x + 3y + 3y = तुमचा 15 आहे. आता ह्याच्यामधनं मी काय सबट्रॅक्ट करतो, हे इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करतो. काय आहे तुमचं 2x + 3y = 1. पहा सबट्रॅक्शन करताना कधीशी आपण साईन चेंज होतात. तुमचे सबट्रॅक्शन करताना काय होतं, साईन चेंज होतात. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. आणि ॲडिशन करताना तुमचे साईन चेंज होत नाहीत. तर हा प्लस आहे तर हा मायनस होईल, हा पण प्लस आहे तर हा मायनस होईल, हा पण प्लस आहे तर मायनस होईल. तर हा +3y आणि हा -3y, कारण हा साईन चेंज केलेला आहे. इथं जरी प्लस दिसत असेल तर इथं मायनस मायनस लिहिले कटून जाईल. आणि मग इथं काय राहील, म्हणजे हा +9x मधनं 2x जर गेला तर तुमचा इथं उरेल 7x उरेल. आणि हा इक्वल टू हा +15 मधनं -1 गेला, मायनस कारण प्लस होता पण साईन चेंज केले मायनस केले आपण, तर 1 गेला तर तुमचा राहिला किती 14 राहिला. म्हणजे x = देअरफॉर काय असेल तुमचा 14. हा जो मल्टिप्लिकेशनमध्ये x सोबत आहे तो इकडल्या साईडला गेला तर डिव्हिजनमध्ये जाईल. 7 इथं आला तर देअरफॉर x ची किंमत तुम्हाला मिळेल, x = काय 7 × 2 = 14. म्हणजे x ची किंमत तुम्हाला मिळालेली आहे 2. तर x ची 2 किंमत जी मिळालेली आहे ती काय करा तुम्ही कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करा, ह्या दोन्ही तिन्हीपैकी, ठीक आहे. कोणत्या 1 मध्ये 2 की मध्ये 3 मध्ये कशातही पुट केलं तर काही प्रॉब्लेम नाही, आन्सर सेमच येते कशातही जरी ठेवली. तर आपण काय करू, सोपं इक्वेशन आहे त्याच्यात पुट करू. तर हे सोपं इक्वेशन वाटतं तुम्हाला इक्वेशन 1, तर x ची किंमत 1 मध्ये पुट करा. म्हणजे पुट असं लिहायचं, पुट म्हणा सबस्टिट्यूट म्हणा एकच अर्थ होतो. पुट x = 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय. तर पहा इक्वेशन 1 म्हणजे 3 ला 3. आता xच्या जागी मी 2 पुट करतोय, 2 + yच्या जागी y = 5 ला 5. तर ह्याला सोडवा, 2 × 3 काय होईल तुमचा 6 + y = 5. पुन्हा याला सोडवा तुम्ही, ह्याला सोडवलं तर पहा इथं हा y जशाच तसा, हा 6 ला मी इकडल्या साईडला पाठवलं तर काय होईल, देअरफॉर y = काय होईल तुमचा 5 - 6 होईल. म्हणजे हा 6 इकडल्या साईडला गेला तर मायनस होईल, मी तर लिहितो. म्हणजे y = काय येईल तुमचं, देअरफॉर y = काय येईल तुमचं -1 येईल. y ची किंमत काय मिळालेली आहे तुम्हाला, y ची किंमत मिळालेली आहे -1. -6 आहे +5 आहे, तर ह्या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर -1. म्हणजे x आणि y च्या तुम्हाला किमती मिळालेल्या आहेत. मग हे काय आहे तुमचं, हे सोल्युशन आहे, ठीक आहे. तर काय आहे, हे अशा प्रकारे y ची किंमत मिळालेली आहे, x ची किंमत मिळाली आहे, तर हे तुमचं सोल्युशन आहे. मग कसं लिहू शकता, x, y = तुमचं काय असणार आहे ते दिसत असेल तुम्हाला. एक्सच्या जागी x ची किंमत लिहा, x ची किंमत आहे 2 आणि y ची किंमत आहे -y, ठीक आहे. हे असं लिहू शकता, इज द सोल्युशन, ठीक आहे, इज द सोल्युशन, ठीक आहे. अशा प्रकारे तुमचं सोडून झालेला आहे हा क्वेश्चन, ठीक आहे. चला त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड नंबरचा क्वेश्चन बघूया. पहा तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर हे सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत, तर हे सोडवायचे तुम्हाला. पहा तर सोल्युशन पहा, तर मागचा जशा प्रकारे क्वेश्चन सोडवला आहे तशाच प्रकारे हा पण क्वेश्चन काय करायचं तुम्हाला सोडवायचा आहे. तर हा पण क्वेश्चन तशाच प्रकारचा सोडवायचा आहे. तर ठीक आहे, तर हा एक क्वेश्चन दिलेला आहे, म्हणजे इक्वेशन आहे, हा एक इक्वेशन आहे. पहिल्यांदा लिहून घेऊ 1 बाय 1. पहा 3x - 4y - 15 = 0 हे इक्वेशन दिले. तर याला आपण थोडंसं व्यवस्थित करू, कारण ह्या -15ला आपण काय करू इकडे पाठवून देऊ, थोडंसं आपल्याला सोडवण्यासाठी इझी होईल. असं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, असं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु याला आपण थोडंसं व्यवस्थित लिहू. देअरफॉर काय लिहू शकतो आपण, 3x - 4y, हा -15ला जर आपण बरोबर चिन्हाच्या इकडल्या साईडला पाठवलं तर तुमचा काय होईल +15 होईल. ह्याला इक्वेशन नंबर नाव द्या तुम्ही 1. इक्वेशन नंबर काय नाव दिलेलं आहे 1. त्याच्यानंतर ह्याला हे पहा जसंच तसं लिहून घ्यायचं पहिल्यांदा, y + x + 2 = 0. ह्याला पण थोडंसं काय करा, मॉडिफाय करा. काय करू शकता, पहा ABCD जेव्हा तुम्ही A to Z पर्यंत लिहिता तर पहिल्यांदा काय येते तुमचा x येते, त्याच्यानंतर y येते, त्याच्यानंतर z येतं. तर त्याच्यानंतर सिक्वेन्सनुसार आपण लिहायचं. तर पहिल्यांदा काय लिहायचं, देअरफॉर काय असणार आहे, म्हणजे तुमचं x देअरफॉर लिहिलं तर चालते, नाही लिहिलं तर चालते, ठीक आहे. x पहिल्यांदा लिहा, नंतर y लिहा, आणि हा 2 आहे, जसं -15ला इथला इकडल्या साईडला पाठवला, मायनस होता तर इकडे गेला तर प्लस झाला. आता हा प्लस आहे तर इकडे गेला तर काय होईल तुमचा मायनस होईल, -2 होईल, ठीक आहे. ह्याला इक्वेशन नंबर नाव द्या 2. आता लिहिल्याच्या नंतर इक्वेशन 1 इथे आहे तुमचं, इक्वेशन नंबर 2 आहे. ह्याच्यावरनं हे आलेलं आहे, ह्याच्यावरनं हे आलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे मग तुम्हाला ह्या दोघांना बघायचं आहे, ठीक आहे. बघा तर बघितल्यानंतर तुम्हाला कशाला उडवता येईल का,
इथं 3x आहे, ठीक आहे, इथं -4y आहे. तर तुम्ही काय करू शकता, आयदर याला म्हणजे याला 3x करू शकता किंवा याला 4y करू शकता. तर मला सांगा, म्हणजे कोणते करा तुमच्या मनावर, पण आपण काय करूया, इथं मायनस ऑलरेडी आहे. जर आपण याला जर 4 जर मल्टिप्लाय केले इक्वेशनला तर 4x + 4y आणि म्हणजे हे -8 होईल. म्हणजे -4y आणि +4y ऑटोमॅटिकली कटतात. तर त्याच्यामुळे आपण ह्या इक्वेशनला काय करू, 4 ने मल्टिप्लाय करू. तर ठीक आहे, तर आपण काय करू, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/4 न मल्टिप्लाय करायचं, मायनस नाही, फक्त 4 न मल्टिप्लाय करायचं. तर मी जर याला 4 न मल्टिप्लाय केलं तर काय येईल तुमचं पहा, तर 4x + 4y = हा -8 होईल. हा इक्वेशन नंबर झाला तुमचा 3. तर हा इक्वेशन 3 आणि इक्वेशन नंबर 1 कडे बघा तुम्ही. आता बघितल्यानंतर इथं -4y इथं +4y आहे, तर कटून जाईल तुमचा. मग तुम्हाला कटते तर काय करायचं, ॲडिशन करायचं, ॲडिशन करा. ॲडिशन केल्यावर कटून जाईल. तर ॲडिंग असं लिहायचं, ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3. 1 अँड इक्वेशन 3 ॲड करताय तुम्ही. पहा इथं ॲड करू आपण. पहिल्यांदा काय कोणतं इक्वेशन लिहा, काही फरक पडत नाही, तर इक्वेशन 1 लिहू आपण. ठीक आहे, म्हणजे 3x काय आहे तुमचं इक्वेशन पहा, 3x - 4y 3x - 4y = तुमचं 15 हे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इक्वेशन 3 काय आहे तुमचं, 4x काय आहे, 4x + 4y = तुमचं -8. बरोबर आहे, 4x + 4y = तुमचं -8 इक्वेशन आहे. आता आपण काय करतो, ॲडिशन करताना तुमचे साईन चेंज होत नाहीत. मी वारंवार सांगतो तुम्हाला, हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. भरपूर साऱ्या लोकांना इथं कन्फ्युजन होते, साईन कधी चेंज करायचे सर. ॲडिशन करताना साईन चेंज करायचे नाहीत, फक्त सबट्रॅक्शन करताना साईन चेंज करायचे. ठीक आहे, तर ॲडिशन करताना जशाच तसे साईन ठेवायचे. आता हा -4y आहे आणि +4y तुमचा कटून जाईल. -4y कटला, +4y कटला. मग इथं तुमचा +3x आणि +4x तर तुमचा झाला किती, 7x =. आता हा 15मधनं 15मधनं जर -8 गेला, 15मधनं जर -8 गेला तर तुमचा +7 राहील. किती राहील, +7 राहील. म्हणजे x देअरफॉर काय असेल, 7/7 आणि हा 7 आणि हा 7 कटेल. तर देअरफॉर x ची किंमत मिळेल तुम्हाला 1. x ची किंमत किती मिळालेली आहे तुम्हाला, 1 ही x ची किंमत मिळालेली आहे. तर ही जी 1 x ची किंमत मिळालेली आहे ती काय करा तुम्ही, ही कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करा. तर इक्वेशन 1 मध्ये करा, 2 मध्ये करा किंवा 3 मध्ये करा. तर मी काय करतो, ही x ची किंमत ही 1 जी आहे ती इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करतो मी. ठीक आहे, कशातही पुट करा, पुट म्हणा, सबस्टिट्यूट म्हणा, एकच अर्थ आहे. x = +1 इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करतोय. तर इक्वेशन नंबर 2 मध्ये जर पुट केल्यावर काय आहे, x च्या जागी फक्त तुमची 1 किंमत असणार आहे. 1 + y काय असणार आहे तुमचं, 1 + y = -2. ठीक आहे, तर हा 1ला आपण इकडल्या साईडला पाठवा. तर हा +1 इकडं होईल तर -1 होईल. इकडं -2 इथला जशाच तसा, इकडला +1 इकडं आला तर तुमचा -1 होईल. म्हणजे y = तुमचा -2 आणि -1 झाला -3. तर y ची किंमत तुम्हाला अशा प्रकारे मिळालेली आहे -3. म्हणजे x आणि y च्या किमती तुम्हाला मिळालेल्या आहेत. मग काय असते पहा, इथंच लिहून टाकू आपण, x, y = x च्या जागी x ची किंमत लिहा. x ची किंमत आहे 1 आणि y ची किंमत आहे -3 इज द सोल्युशन. तर अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन काय झालेला आहे, सॉल्व करून झालेला आहे हा पण क्वेश्चन. ठीक आहे, चालते. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. याच्यानंतर सबस्टिट्यूशन मेथड आहे. सबस्टिट्यूशन मेथड त्याच्यासाठी वेळ लागते, तो वेगळा टॉपिक आहे. तर आपण काय करू, नेक्स्ट क्लासमध्ये सबस्टिट्यूशन मेथड बघूया. तर ह्या क्लासमध्ये आपण इथंच थांबूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.